चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना पुन्हा आमदारकी द्या अशी मागणी करण्यासाठी आज चिपळूणच्या बहादूर शेख नाका येथे स्वामी हॉलमध्ये निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मला मताधिक्य देऊन निवडून द्या असं आव्हान यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी उपस्थितांना केलं। माझी लाडकी बहीण या योजनेच्या यशस्वीतेमुळे महिलांचा मोठा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या महिला आमच्या पाठीशी नक्की उभ्या राहतील असा आत्मविश्वास माजी आमदार चव्हाण यांनी बोलून दाखवलाय। अभ्यासासाठी कधी चुकीचं काही केलं नाही। मी आता हा मेळावा पुन्हा टीका-टिप्पणी करण्यासाठी त्याची आवश्यकता नाही। मला म्हणजे एक शिवून दिलं होतं की साहेब असं 5 वर्षात आमचा पदाधिकारी 4 वर्षात झाल्यामुळे त्यासाठी समान की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते। त्याबद्दल प्रत्येकाचं काम चालू आहे। मी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर म्हणजे ज्यांना कोणाला आपण आपल्या विरोधात निवडून आलेला आहे, त्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी त्याला पात्र दिलीच पाहिजे ह्या मतात नाही। आणि पुन्हा एकदा ह्या निवडणुकीमध्ये ठाम विश्वास आहे तुमच्या मनातला आमदार